कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पडताळणी शासन निर्णयानुसार काटेकोरपणे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी दिले आहेत। 9 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय, निमशासकीय तसेच इतर संस्थांमध्ये विविध पदभरतीसाठी दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर सर्व विभाग प्रमुखांनी दिव्यांगांची पडताळणी करून त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करावा अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। शासन निर्णयानुसार दिव्यांग आरक्षणाअंतर्गत नियुक्ती, पदोन्नती किंवा शासकीय सवलती घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी वैध प्रमाणपत्र किंवा वैश्विक ओळखपत्र सादर केले आहे की नाही याची तपासणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। 40% कमी दिव्यांगत्व, चुकीची माहिती किंवा बोगस प्रमाणपत्र आढळून आल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करून लाभांची वसुली करण्यात येणार आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी आठवडाभरात पडताळणीसाठी पाठवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती देण्याचे आदेश दिले। दरम्यान 2017 पासून आतापर्यंत जिल्ह्यात 24,280 दिव्यांग प्रमाणपत्रे देण्यात आली असून कोणतीही प्रलंबित प्रकरणे नसल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे।